नमस्कार मंडळी, तेजस्वी सोळंके चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर ना बरेचसे कमेंट आले होते की मागच एका व्हिडिओला मी होम टूर देऊ का म्हटल्याच्या नंतर, त्यामुळं मग मी आज माझ्या माहेरच्या घराची होम टूर देते आहे. तर चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते. तर ही बाहेरून आमच्या घराचा असा काहीसा फेस दिसतोय. तर वरच्या साईडला एक रूम आहे आणि खाली पूर्ण घर आहे. तर हॉलमध्ये पहिल्यांदा एंट्री केली आणि एंट्री केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अगोदर दाखवलं होतं की सध्या फर्निचर चालू आहे, त्यामुळे घरात किती पसारा वगैरे आहे. तर हे फर्निचर झालं आहे. हे टी व्ही युनिट आहे. टी व्ही आणखी काही बसवलेलं नाही आहे. घरात काही लहान मुलं नाही आहेत, त्यामुळे एवढी काही टी व्हीची गरज पडत नाही आणि सगळ्याकडेच मोबाईल आहेत, त्यामुळं मग टी व्ही कोण पाहणार हा पण प्रश्न आहे. त्यामुळं टी व्ही सध्या तरी नाही बसवलेला, परंतु नंतर बसवायचंच आहे. आता हे इकडं पसारा आहे, तर हा जो टेबल आहे तो दुसऱ्यांचा आहे, त्यांच्याकडे जागा नाही म्हणून सध्या त्यांनी ठेवलेला आहे. आणि पूर्ण हॉलचं तुम्ही पाहू शकता, वरच्या साईडला अशी POP केलेली आहे. दोन्ही साईडला खिडक्या आणि एकदम मध्यभागात दरवाजा बसवलेला आहे. आणि हे आमचं फर्निचर केलेलं आहे. एक साईडला शीट बनवलेलं आहे छानशा. तर त्यानंतर किचन दाखवते. किचन L टाईप बनवलेलं आहे आणि हे वरती ह्या स्टाईल बसवलेल्या आहेत. हे फ्रेश ठेवलेले आहे. आता इथं किचनला ना ट्रॉल्या आणखी बसवायच्या राहिलेल्या आहेत. सगळं काम थोडं थोडं चालूच असतं, कारण की आता मध्येच सगळं पेरणीच्या गोष्टी आल्या, शेतातली कामं पण असतात, त्यामुळं मग जेव्हा जे काही आठवेल तेव्हा ते करत असतो. हे आमचं जुनं घर आहे, परंतु त्यालाच आम्ही रिनोव्हेट केल्यामुळे छान वाटत आहे. आणि हे अगोदरचं इथं किचन होतं आणि ह्या किचनमध्ये आता काहीशे डबे आता आम्ही हे स्टोर रूम केलेले आहे. आणि इथं ना अगोदर गॅस असायचा खालच्या साईडला आणि इथं पूर्ण असं किचनचं सामान होतं. आता हे सध्या स्टोर रूम केलेलं आहे. तर असं काहीसं हे अगोदरचं किचन होतं. इथली काही स्टाईल वगैरे बदललेली नाही आहे. तर त्यानंतर आपण पाहतोय बेडरूममधली ही खालची स्टाईल बदललेली आहे. आणि इथं ना हे कबर्ड बनवलेलं आहे. कबर्ड ना एवढं छान झालेलं आहे, एवढं स्पेशल झालेलं आहे की बस. कारण की जी आपली रेग्युलरची साईज असते ना, त्यापेक्षा हे थोडंसं मोठं आहे, कारण की पूर्ण भिंत हाईड करायची होती. त्यामुळं मग जेवढी काही जागा असेल तेवढ्या ह्याच्यात ते कबर्ड बनवलेले आहे. आणि वरचे जी शीट लावलेली ग्रे कलरची एवढी छान आहे, खूपच छान आहे. आणि त्यानंतर हे साईडला हँडलही बसवलेले आहेत. आणि ह्या आरशाच्या समोरच्या साईडला हे एक छोटंसं ड्रॉवर सोडलेलं आहे, आपलं जे काही रेग्युलर ज्या गोष्टी आहेत ते करण्यासाठी, ठेवण्यासाठी. आणि वरच्या साईडला मी बसवलेलं नाही आहे फर्निचर, कारण की पूर्ण घरात व्हेंटिलेशन यावं म्हणून. आणि बाहेरच्या साईडलाही थोडंसं इथं स्पेस आहे, तुळशीचं वृंदावन आहे. त्यानंतर खरी एंट्री इथून होती. आता त्यानंतर एक 5-7 वर्षापूर्वी तिकडून केलेली आहे. हा आमचा वाडा आहे. हे वाड्याची एंट्री आहे. आणि वाड्यामध्ये 3 घरं आहेत, जे की माझे तिन्ही आजोबा राहायचे. तर त्या तिघांची तिन्ही असं वेगवेगळे घरं आहेत. आणि आईने इथं माझ्या मनी प्लांट लावलेला आहे, जो की खूप मोठा आणि बऱ्याच असं पसरलेला आहे. वरच्या साईडला ग्रिल बसवलेली आहे आणि त्यावरती पत्रे टाकले. आता पत्रे यासाठी टाकलेत, पाऊस पडल्याच्या नंतर खाली पूर्ण स्टाईल असल्यामुळे पाय वगैरे घसरायला नको म्हणून पप्पांनी वरच्या साईडला पत्रे टाकलेले आहेत. आता वर आपण एंट्री करतोय वरच्या रूममध्ये. वरच्या रूममध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता, इथे फर्निचर बनवलेलं आहे. आता इथं ना काहीसं हे सामान पण साईडला आहे, आणखी फर्निचर बनवायचं आहे, किचनच्या ट्रॉल्या वगैरे, त्यामुळं. आणि इथं साईडला किचन हे स्टडी टेबल केलेलं आहे. त्यानंतर कॉट ही फर्निचरमध्येच बनवून घेतलेलं आहे. आता इथं ना बरंचसं सामान आम्हाला सगळं व्यवस्थित लावायचं आहे. सध्या तरी ना सगळी घाईघाई आणि कामं पण एवढी असतात, त्यामुळं मग इथं तर काय आईला एवढं सगळं ठेवणं होत नाही. त्यामुळे सध्या जे आहे ते आहे, कारण की बरंचसं काम पण उरलेलं आहे आणखी. त्यामुळे जेव्हा सगळं काही काम होईल ना, तेव्हा अगदी परफेक्ट असं छान वाटेल. आणि खरं पाहायला गेलं तर ना, संध्याकाळच्या वेळेत एवढं छान वाटतं हे घर की बस. आणि ही गॅलरी आहे, गॅलरीतून पण एकदम छान वाटतं, छानसा असा व्ह्यू येतो. आणि महत्त्वाचं म्हणलं तर ही सकाळी उठल्या उठल्या हे छानसं मंदिराचं दर्शन होतं. आणि तुम्ही पाहू शकता दूरवर असा डोंगरही दिसतो हिरवागार, छान सकाळचं दर्शन होतं सकाळी उठल्या उठल्या. तर असं काहीसं वरची रूमचा व्ह्यू आहे. वरच्या रूममध्ये आलं ना खूप छान वाटतं. वरच्या साईडला आता पत्रेच आहेत, आम्ही सध्या काही आणखी स्लॅब वगैरे केलेला नाही आहे. आणि इथं अटॅच बाथरूम आहे. हे बाथरूम ही बरीचशी मोठी आहे. आणि त्यानंतर जी टॉयलेटचं बाथरूम आहे ते बाहेरच्या साईडला आहे. इथं हे टॉयलेटचं बाथरूम आहे, त्यानंतर इथं बेसिन आहे आणि पूर्ण हा वरचा व्ह्यू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.